गेले 15 वर्ष मी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करतो. पण 2020 ते 25 यामध्ये निवडणूक झाली नसल्यामुळं महानगरपालिकेमध्ये नेमकं काय चाललंय हे समजत नव्हतं. आता एक परवा धक्कादायक बातमी माझ्या कानावर आली. त्यानंतर मी माननीय प्रशासक आयुक्त मॅडम यांना पत्र दिले की बाबा कसबा बावडा या ठिकाणी 2021 साली 21-22ला ज्यावेळी महाविकास आघाडीची सत्ता होती त्यावेळी 2,85,00,000 रुपयाचं शासनाकडं एक काम करण्यासाठी GR आला आणि ते काम कसबा बावडा येथीलच राहणारा कॉन्ट्रॅक्टर प्रसाद वराळे यांना ते काम देण्यात आलं. ते काम 1 वर्षामध्ये पूर्ण करायचं होतं, पण ते 1 वर्षामध्ये कुठं पूर्ण झालेलं दिसून येत नाही. त्या कामामध्ये टोटल 5 बिलं झालेले आहेत आणि त्या 5 बिलामध्ये पहिली 4 बिलं जी आहेत ती जरा ठीकठाक दिसतात, पण त्याची पण चौकशी आयुक्त प्रशासक महोदय यांना मी करायला सांगितलेलं आहे. पण जे 5वं बिल त्यांनी केलेलं आहे हे 5वं बिल 23 डिसेंबर 2024 साली हे 5वं बिल केले आणि याची किंमत आहे जवळजवळ 85 लाख रुपये. आणि हे बिल करत असताना त्यावरती ज्या काही सह्या दिसतात म्हणजे पहिल्या 4 बिलाच्या सह्या आणि पहिल्या 4 बिलाची जी काही पद्धत आहे करण्याची त्यात मला जरा तफावत दिसून येते. मी आता तुम्हाला हे सगळं देणार आहे. आणि 85 लाख रुपयाचं बिल करत असताना आता मी महापालिकेत माहिती घेतली की हे बिल करून त्याच्या नावावरती पैसे मी दिलेले आहेत, पण जाग्यावर गेल्यानंतर वस्तुस्थिती बघितली त्याचे सगळे फोटो त्यातले जिओ टॅग मी केलंय तर जाग्यावरती 1 रुपयाचं पण काम झालेलं नाही. आणि 85 लाख रुपये हे बिल अदा करण्यामागे ह्याच्या पाठीमागे कोण आहे या संदर्भात मी आयुक्त साहेब मॅडम यांना पत्र दिले आणि त्यांनी मला आश्वासित केले की बाबा याची मी चौकशी करतो आणि योग्य ती कारवाई करतो. यामध्ये नेमकं प्रशासक जबाबदार आहेत का प्रशासन जबाबदार आहे का आणि कुठला या पाठीमागा आता आहे ते आता बघायला लागणार. कारण 5 वर्षात काय काय घडलंय आणि ते पण कसबा बावड्याच्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न आहेत ते पाणी सगळं शेतकऱ्यांच्या शेतात जातंय. त्या कामासाठी शेतकऱ्यांची गरज होती आणि त्या ठिकाणी बघितलं आपण आरोग्य यंत्रणा पण पूर्ण कोलमडलेली आहे. कारण अखंड बावड्याचं काम ही खाली जायचं STP ला जायसाठी हा 3 कोटीचा निधी त्यावेळी शासनाने दिला. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या बघण्यात तर 15 वर्षात असं महानगरपालिकेमध्ये काम न करता काढलेलं बिल ही पहिलीच घटना आहे. आणि या 5 वर्षात ज्या काही कामं अशी झालेली आहे त्याची चौकशी करण्याचं पत्र पण मी आयुक्तांना मी दिले आणि त्यांना सांगितले की आता हे काय जे घडलंय हे आपल्या इथं कधीच असं घडलं नव्हतं. आधीच कोल्हापूरमध्ये बघताय तुम्ही प्रत्येक प्रश्नावरती शासनाची लोक असतील, ठेकेदार असतील, बाहेरले कॉन्ट्रॅक्टर कोणी येणं झाल्यात, रस्त्याचे प्रश्न एवढे मोठे आहेत, ड्रेनेजचे प्रश्न एवढे मोठे आहेत, पंचगंगा प्रदूषित व्हायल्या, पंचगंगा प्रदूषित होऊ नये म्हणून हे काम होतं. आणि असल्या कामामध्ये असं चुकीचं काम ज्यांनी केले त्यांच्यावर ताबडतोब त्यांनी कारवाई करायला पाहिजे, फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत. आणि 85 लाख रुपये जे काय त्यांनी वसूल दिलेले आहेत महानगरपालिकेनं कोल्हापूरच्या जनतेची ते त्याच्याकडून वसूल केली पाहिजे. ते वसूल नाही झालं तर त्याला जबाबदार कोण आहेत त्यांच्यावर ते वसूल करायला पाहिजे. कृती समितीमध्ये ठराविक जे लोक आहेत हे कृती समितीच्या नावाखाली आंबपाट्याचं काम करतात. त्यांना गळ्याला पट्टा बांधण्याची गरज आहे. ह्याच्यावरती कोण राजकीय माणूस बोलत नाही. कारण कृती समितीमध्ये मी स्वतः असल्यामुळं मी त्या ठिकाणी काम केलंय, मला माहिती आहे. तर कृती समितीमधली ठराविक लोक चांगल्या कामामध्ये अर्ज देऊन हे घोटाळा करतात आणि ह्यांना गळ्याला पट्टा बांधण्याची आता गरज आलेली आहे. माझ्या कामात सुद्धा म्हणजे बऱ्याच कामामध्ये हे काम त्यांना दिसलं नाही का? एवढं मोठा घोटाळा झालेला सगळं त्यांना समजतंय, ती स्वतःला लई शानी समजतात, यामध्ये त्यांना ती दिसलं नाही का? फक्त हे भुकायचं काम करतात. ते एखाद्या माणसानं भुकला की त्याला खायला घालायला लागते, तर ह्यांची भूक पैशाची आहे. ठराविक लोक आहेत. आता बघा यामध्ये मी दाखवतो तुम्हाला, याने एक पत्र दिलंय या संघटनेनं की परवा 24 कोटीचा जो निधी आलाय त्यामध्ये 75% कामं पूर्ण झाल्यात. माझं त्यांना आव्हान म्हणत नाही, माझी त्यांना विनंती आहे, अरे बाबा जाग्यावर जावा, या कामाची यादी महापालिकेतून घ्या आणि जाग्यावर जावा आणि बघा त्यामध्ये कामं झालेली आहेत का. आणि मी काय म्हणतो, न झालेली कामं बिल काढलेली यांना दिसत नाहीत आणि झालेली कामं दिसतात. पंतप्रधान आले, राष्ट्रपती आले, मुख्यमंत्री आले की ऍडव्हान्स कामं आपण करतो. पण एखादी महिला, एखादा ज्येष्ठ नागरिक
पावसाळ्यामध्ये समजा पडत असेल, ऍक्सिडेंट होत असेल, अशी एखादी दुसरी घटना, मी काय म्हणतो, मी केलं असं म्हणत नाही, अशी एखादी घटना ऍडव्हान्स मध्ये काम जर झाले असेल तर ह्यांनी विरोध करायचा संबंध काय? आणि अशी पत्र देतात. परवा ज्यांनी पत्र दिले 24 कोटीची कामापैकी 75% कामं पूर्ण झालेत. टोटल यामध्ये 78 कामं आहेत. 78 कामापैकी 1-2 जरी कामं झाली असली तर मी इथून राजकारणातून संन्यास घेतो.